आणि इकडे हेमंत पाटील यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत सुरू असलेली बैठक नुकतीच संपली आणि हेमंत गोडसे यांची आता मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक सुरू झालेली आहे। हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केलेला आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि स्वतः हेमंत गोडसे बोलतात। आपण थेट जाऊया। अशा प्रकारचे आग्रही मागणी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब हे महायुतीच्या सर्वच वरिष्ठ राज्यस्तरीय नेत्यांसमोर या ठिकाणी मांडणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून नुसतं बैठकांचं सत्र चालू आहे। दावा केला तर कधी हा तिढा संपणार आहे, काय अडचणी आहेत त्याच्यामध्ये? मला असं वाटतं का लवकरच हा तिढा संपल, परंतु हे सर्व ठरवत असताना इलेक्टिव्ह मेरिट याला प्राधान्य दिलं जाणार आहे आणि जो उमेदवार निवडून येईल, कारण महायुतीला कुठलाही उमेदवार गमवायचा नाहीये, उमेदवार निवडूनच यायला पाहिजे आणि म्हणून इलेक्टिव्ह मेरिट नुसारच या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि ही जागा शिवसेनेची असल्या कारणाने त्याला प्रथम प्राधान्य हे शिवसेनेचंच असणार आहे। कॅमेराला बघा आणि आपणच लढवणार, पत्रकार परिषदही होणार होती जी रद्द झाली, पुन्हा ते लढवण्याच्या भूमिकेने असं मला वाटतं आजच्या बैठकीनंतर पुन्हा ते पवित्र येतील। कोणीही दिल्लीवरतून जरी निर्णय आलेले असावेत हे आम्हाला माहीत नाही, परंतु जो कोणी निवडून येईल, कारण महायुतीला प्रत्येक उमेदवार हा निवडून यायला पाहिजे आणि म्हणून निश्चित जो निवडून येणार आहे अशा उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल असं आपल्याला विश्वास आहे। सर्वेचं पण कारण दिलं जाते, सर्वेचं कारण मला वाटतं सर्वे जो केलेला आहे तो योग्य आहे। हा मला असं वाटतं का सर्वेक्षणामध्ये जनतेचा मतदाराचा सर्वे हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि सर्वे करत असताना अनेक स्तरामध्ये म्हणजे उमेदवार देखील करतात, सर्व पक्षांमधून देखील त्या ठिकाणी केले जातात आणि निश्चित नाशिकची जागा ही शिवसेनेला निश्चित फॉर आहे। शिवसेनेचं सर्वेक्षण अतिशय उत्तम आहे आणि निश्चित त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार निश्चित त्या ठिकाणी निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा तरी भुजबळांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळेल का तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं का भाजपच याचं उत्तर देऊ शकतो, परंतु आम्ही महायुतीचा जो कोणी उमेदवार निवडून येणारा असेल अशा उमेदवारासोबत त्या ठिकाणी राहणार।